Good morning, dear student. Today we start the practice set 3.4. Now the example number first is in a figure 3.56. In a circle with center O, length of a chord AB is equal to the radius of the circle. Find the measure of each of the following. First to find the angle AOB, second angle ACB, third arc AB and fourth arc ACB. This is the figure. Okay, here to find the measurement of angle AOB. Angle AOB is the central angle, means the vertex of the angle is the center of the circle. मग आता अँगल AOB चं मेजरमेंट काढायचं. याने सबटेंड सेंट्रल अँगलने सबटेंड केलेली आर्क कुठली? आर्क AB. मग फर्स्ट कसलं मेजरमेंट काढावं लागेल? आर्क AB चं. मग आर्क AB चं जेवढं मेजरमेंट असेल तेवढं मेजरमेंट कसं असेल? अँगल AOB चं. मग आता अँगल AOB हा जो ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगल OAB, ह्या ट्रायंगल मध्ये OA OB ह्या काय आहे? रेडियस ऑफ सेम सर्कल अँड AB इज ऑल्सो रेडियस. मग ह्या तिघ रेडियस सेम आहे. रेडियस काय असतात? सेम सर्कल्सच्या. मग हा जो ट्रायंगल आहे OAB हा काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. मग हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याच्या प्रत्येक अँगलचं मेजरमेंट किती असेल? 60 डिग्री. मग अँगल AOB किती हा येईल? 60 डिग्री. मग त्याने सबटेंड केलेली आर्क कुठली? आर्क AB. त्याचं मेजरमेंट काय येईल? ह्या अँगलचं सेंट्रल अँगलचं मेजरमेंट जितकं आहे तितकंच या आर्कचं मेजरमेंट आहे. मग याचं मेजरमेंट किती? ह्या आर्क ABचं मेजरमेंट 60 डिग्री. फर्स्ट काय दाखवलं आपण? हा ट्रायंगल AOB काय दाखवला? इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवला. मग त्याच्या सगळ्या अँगल्स किती? 60 डिग्रीचे. बरोबर. नंतर हा अँगल आला AOB 60 डिग्री, म्हणून त्याने सबटेंड केलेली मायनर आर्क कुठली? AB. त्याचं मेजरमेंट आलं 60 डिग्री. नेक्स्ट आता अँगल ACB दाखवायचा. अँगल ACB हा काय आहे? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. मग इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याने सबटेंड केलेली आर्क कुठली आहे? AB. इंटरसेप्टेड आर्क. मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो की ह्या अँगलचं मेजरमेंट अँगल ACB इज इक्वल टू 1/2 इंटू दिस आर्क AB. म्हणजे ह्या आर्कचं मेजरमेंट जितकं आहे त्याच्या हाफ हा अँगल आहे. मग हा जर 60 डिग्रीचा असेल तर हा अँगल किती? 30 डिग्रीचा. बरोबर. अँगल ACB मिळाला. नंतर आता काय काढायचं? आर्क ACB. मग टोटल सर्कलचं मेजरमेंट किती असतं? 360 डिग्री. मग टोटल सर्कल म्हणजे कुठले? आर्क ACB हा एवढा पार्ट आणि हा पार्ट आर्क AB या सगळ्यांची सम. मग याचं मेजरमेंट 60 डिग्री आहे. टोटल याचं 360 आहे. मग या टोटल यातनं 360 हा पार्ट स्किप केला तर उरलेलं किती? 300 डिग्री. हे कसलं मेजरमेंट? आर्क ACB. दिस इज द आउटलाईन ऑफ द और हिंट्स ऑफ द क्वेश्चन नंबर फर्स्ट. Okay, solution. This is figure OA is equal to OB. What is the reason? Because radii of the same circle. या काय आहे? radius of the same circle and AB radius of the given circle. AB ही रेडियस आहे गिव्हन सर्कलची. मग आता AB इज इक्वल टू OA इज इक्वल टू OB सगळ्या रेडियसची लेंथ काय असते? सेम. मग ह्या तिघ साइड हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या तिघ साइड सेम आहे, म्हणून हा ट्रायंगल OAB हा काय झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. मीन्स ऑल साइड्स आर सेम. मग इक्विलॅटरल ट्रायंगलचे प्रत्येक अँगल हा किती असतो? 60 डिग्रीचा बाय युजिंग डेफिनेशन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मग आता अँगल AOBचं जितकं मेजरमेंट आहे तेवढंच या आर्क ABचं आहे. मग देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB. बिकॉज डेफिनेशन ऑफ मायनर आर्क, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल AOBचं मेजरमेंट जर 60 डिग्री आहे तर ह्या आर्कचं मेजरमेंट पण किती? 60 डिग्री. नेक्स्ट आहे अँगल ACB इज इक्वल टू 1/2 आर्क AB. ह्या अँगल ACBचं मेजरमेंट काढायचे. या अँगल ACBचं हा आहे इन्स्क्राइब्ड अँगल. याचं मेजरमेंट म्हणजे याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या हाफ असतं. त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्क कुठली? AB. मग इथे रिझन काय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. लास्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग आता आर्क AB ची व्हॅल्यू किती आहे? आर्क AB ची व्हॅल्यू 60. मग इथे पुट केल्यानंतर अँगल ACB इज इक्वल टू 1/2 इंटू 60. ह्या 2 ने या 60 ला डिव्हाइड केलं. 2 1 2 अँड 2 3 6 30. किती लेंथ? 30. अँगल ACB मेजरमेंट ऑफ अँगल ACB किती आलं? 30 डिग्री. नेक्स्ट टू फाइंड द मेजरमेंट ऑफ आर्क ACB. मी सांगितलंय टोटल सर्कलचं 360 आहे आणि एवढं 60. त्या 360 मधनं हा पार्ट स्किप केला. काय मिळणार आहे? आर्क ACBचं मेजरमेंट. देअरफॉर
टोटल सर्कलचं म्हणजे कुठल्या कुठल्या मेजर ऑफ आर्क एसीबी प्लस मेजर ऑफ आर्क एबी इज इक्वल टू 360 डिग्री. 360 का टोटल सर्कल. मग मेजर ऑफ आर्क एसीबी फाइंड आउट करायचं. मेजर ऑफ आर्क एबी ची व्हॅल्यू माहिती आहे 60 डिग्री. इथे गिवन आहे मेजर ऑफ आर्क एबी इज इक्वल टू 60 डिग्री. सबस्टिट्युटिंग केली. हा 60 प्लस इकडे जाताना काय होईल मायनस, म्हणजे 360 मायनस 60 इज इक्वल टू किती 300 डिग्री. मेजर ऑफ आर्क एसीबी इज इक्वल टू काय आलं 300 डिग्री. Okay, this is the solution. Write in your homework notebook. Next example number 2. In this figure 3.57, the quadrilateral PQRS is a cyclic. Side PQ is congruent to side RQ. Angle PSR is equal to 110 degree. Find first the measure of angle PQR, measure of arc PQR, measure of arc QR, measure of angle PRQ. ओके, इथे तुम्हाला हा जो दिलेला आहे क्वाड्रिलॅटरल PQRS हा काय दिलेला आहे सायक्लिक, कारण त्याचे सगळे व्हर्टेक्स काय आहे सर्कलवर, आणि ही जी साईड आहे PQ आणि RQ या दोघं साईड काय दिलाय कॉन्ग्रुएंट. मग तुम्हाला फाइंड आउट करायचं अँगल PSR म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट, अँगल PSRचं मेजरमेंट दिलं 110 डिग्री. फाइंड आउट करायचं अँगल PQR, मेजर ऑफ आर्क PQR, मेजर ऑफ आर्क QR अँड अँगल PRQ म्हणजे हा अँगल. ओके, आता ह्या टू साइड्स जर सेम असतील, ओके, हे इथे तुम्हाला 2 ट्रायंगल्स मिळाले. फर्स्ट ट्रायंगल PSR अँड सेकंड ट्रायंगल PQR. ह्या 2 साइड्स जर सेम असतील तर त्याचे ऑपोजिट अँगल काय येतात इक्वल बाय युझिंग आयसोस्केल ट्रायंगल थेरम. मग PQचा ऑपोजिट अँगल कुठला अँगल PRQ. ह्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल PQR मध्ये ह्या ट्रायंगलमध्ये ही आणि साइड्स काय कॉन्ग्रुएंट. मग PQ कॉन्ग्रुएंट टू RQ. PQचा अपोजिट अँगल कुठला अँगल R म्हणजे अँगल PRQ आणि RQचा अपोजिट अँगल P म्हणजे अँगल QPR. हे दोघं अँगल काय येतील कॉन्ग्रुएंट. ओके, हिअर टू फर्स्ट फाइंड द मेजर ऑफ अँगल PQR. हा क्वाड्रिलॅटरल काय आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून त्याचे अपोजिट अँगल काय फॉर्म करतात सप्लिमेंटरी पेअर. मग आता अँगल PQR फाइंड आउट करायचा म्हणजे हा अँगल PSR गिवन आहे. हे दोघं अँगल PSR अँड अँगल PQR हे दोघं अँगल काय फॉर्म करतील सप्लिमेंटरी पेअर, म्हणजे यांच्या दोघांची सम किती 180 डिग्री. मग हा जर 110 डिग्रीचा असेल तर उरलेला अँगल किती येणार आहे 70 डिग्रीचा, म्हणजे अँगल PQR किती 70 डिग्रीचा. ओके, नेक्स्ट अँगल PSR गिवन आहे ना. मग आता नेक्स्ट काढायचे मेजर ऑफ आर्क PQR. हा अँगल PSR हा काय आहे इन्स्क्राइब्ड अँगल आहे. मग त्याने सबटेंड केले इंटरसेप्टेड आर्क कुठली PQR. मग या अँगलचं मेजरमेंट म्हणजे काय या आर्कच्या मेजरमेंटच्या हाफ आहे, त्याच्यावरनं ह्या अँगलच्या मेजरमेंटमधनं ही आर्क काढू शकतो. ओके, नेक्स्ट काढायचे मेजर ऑफ आर्क QR. मेजर ऑफ आर्क ओके फर्स्ट टू फाइंड द अँगल PQR. Here, this quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral. Here to find the measure of angle PQR means this angle by using their opposite angle PSR. PSR is given 110 degree and opposite angle of cyclic quadrilateral are supplementary. This is the reason. Right reason here. अँगल PQR प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 100. इथे नोटबुकमध्ये रिझन राईट करायचंय की अपोजिट अँगल क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल काय फॉर्म करतात सप्लिमेंटरी पेअर. मग सबस्टिट्यूट केल्या अँगल PQR फाइंड करायचा ऍज इट इज ठेवला. PSRची व्हॅल्यू अँगल PSRची व्हॅल्यू टाकली 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. हा 110 इथे प्लस इकडे जाताना मायनस 180 मायनस 110 इज इक्वल टू 70 डिग्री. ओके, मग अँगल PQR आला किती 70 डिग्री. नेक्स्ट टू फाइंड द मेजर ऑफ आर्क PQR. अँगल PSR गिवन आहे. अँगल PSR हा काय आहे इन्स्क्राइब्ड अँगल, त्याने सबटेंड केलेली आर्क कुठली PQR. मग आता इथे या अँगल PSR ला जर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अप्लाय केला अँगल PSR इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क PQR. इथे काय आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता यातली ही व्हॅल्यू गिवन आहे, ही फाइंड आउट करायची अननोन क्वांटिटी. ओके, मग बाय सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू angle PSR is 110 degree is equal to 1/2 measure of arc PQR to find. हा 2 इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवाइड, म्हणजे 110 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PQR. Therefore मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येईल 220 डिग्री. म्हणजे ही आर्क मिळाली PQR किती मिळाली 220 डिग्री. नेक्स्ट टू फाइंड करायचे आर्क QR. ह्या आर्कचं मेजरमेंट काढायचे. ओके, मग आता इथे जर बघितलं QPR हा जो आहे
हा अँगल काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल, त्याने सबटेंड केलेली आर्क कुठली आहे, क्यू आर. मग याला जर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अप्लाय केला की अँगल क्यू पी आर चं मेजरमेंट हे काय असेल, या आर्कच्या हाफ असेल. मग फर्स्ट टू फाइंड द या अँगल क्यू पी आरचं मेजरमेंट काढावं लागेल. मग हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल क्यू पी आर, ह्या ट्रायंगलमध्ये ह्या टू साइड्स काय दिल्या आहेत, कॉन्ग्रुएंट दिलाय. मी सांगितलंय की याचे ऑपोजिट अँगल काय येतील, कॉन्ग्रुएंट. आणि वी नो दॅट द सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. But then find out the measurement of angle QPR. First to find the measurement of angle QPR and then to find the arc of QR. In triangle PQR, side PQ is congruent to side RQ. हे गिवन आहे. अँगल QPR is congruent to angle PRQ. सांगितलंय मी की त्याचे ऑपोजिट अँगल काय, ह्या टू साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे ऑपोजिट अँगल पण काय येतील, कॉन्ग्रुएंट, बाय युजिंग आयसोस्केल ट्रायंगल थेरम. मग अँगल QPR ची व्हॅल्यू काय टाकावी लागेल, अँगल PRQ. मग इन ट्रायंगल PQR मध्ये कुठले कुठले अँगल्स आहे, अँगल PQR प्लस अँगल PRQ प्लस अँगल QPR इज इक्वल टू 180 डिग्री, बिकॉज द सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग बाय सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू अँगल PQR प्लस अँगल PRQ, अँगल PRQ म्हणजेच कुठला अँगल, QPR. ऍक्च्युअली हिअर टू फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल QPR. मग इथे जिथे जिथे PRQ आहे तिथे व्हॅल्यू कशी टाकणार, QPR ची, बिकॉज दे आर दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग अँगल PRQ ची व्हॅल्यू काय टाकली, अँगल QPR. अँगल QPR च्या ठिकाणी अँगल QPR इज इक्वल टू 180 डिग्री. बट अँगल PQR चं मेजरमेंट काढलंय, किती आलंय तर 70 डिग्री. बाय सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू हिअर 70 डिग्री. अँगल QPR प्लस अँगल QPR किती होईल, अँगल QPR इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे हा 70 प्लस इकडे जाताना काय होईल, मायनस, म्हणजे अँगल QPR इज इक्वल टू 180 मायनस हा प्लस 70 इकडे जाताना मायनस 70. मग अँगल QPR इज इक्वल टू 180 मायनस 70 किती होईल, 0, 1, 1, 10. ओके. मग अँगल QPR किती येईल, 55 डिग्री. ओके. मग अँगल QPR किती आला, 55 डिग्री. मग अँगल QPR हा काय, इन्स्क्राइब्ड अँगल, मग त्याने सबटेंड केलेली इंटरसेप्टेड आर्कचं मेजरमेंट हे काय असेल, त्याच्या हाफ. त्याने सबटेंड केलेली आर्क कुठली, QR. मग त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अप्लाय केला. इथे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ मेजर ऑफ आर्क QR. देअरफॉर अँगल QPR इज इक्वल टू 55 इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क QR. बरोबर. हा 2 डिव्हाइड इकडे जाताना काय होईल, मल्टिप्लाय, म्हणजे 55 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QR. 55 इंटू 2 किती होईल, 110 डिग्री. मेजर ऑफ आर्क QR किती आलं, 110 डिग्री. ओके. नेक्स्ट काय काढायचंय, मेजरमेंट ऑफ अँगल PRQ. बट अँगल PRQ आणि अँगल QPR हे काय दाखवलेत, कॉन्ग्रुएंट. मग याचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच असणार आहे. मग देअरफॉर अँगल PRQ किती आला, 55 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3, क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायक्लिक. अँगल R इज इक्वल टू 5x minus 13 डिग्री. अँगल N इज इक्वल टू 4x plus 4 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल R अँड अँगल N. ओके. फर्स्ट काय करावं लागेल, फिगर कन्स्ट्रक्ट करावं लागेल, त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यू टाकावी लागतील आणि मग कन्सेप्ट वापरून क्वाड्रिलॅटरलच्या थेरमवरच्या ज्या झालेल्या कन्सेप्ट वापरून फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड देन बाय सबस्टिट्युटिंग हिअर व्हॅल्यू x अँड हिअर ऑल्सो x, सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ x वी गेट अँगल R अँड अँगल N. आता हा क्वाड्रिलॅटर मी कन्स्ट्रक्ट केलाय MRPN. ओके. त्यातला अँगल R आणि अँगल N दिलेला आहे. टू फाइंड करायचं अँगल R आणि अँगल N ची व्हॅल्यू. अँगल R आणि अँगल N कुठल्या फॉर्ममध्ये दिलाय, 5x minus 13 डिग्री अँड 4x plus 4 डिग्री. ओके. मग आता हा क्वाड्रिलॅटर MRPN हा सायक्लिक दिलाय, म्हणजे त्याचे सगळे व्हर्टेक्स काय आहे, सर्कलवर. ओके. मग कन्स्ट्रक्ट केली फिगर. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग त्याचे अपोजिट अँगल काय फॉर्म करतात, सप्लिमेंटरी पेअर, म्हणजे या आणि ह्या अँगलची सम किती, 180. या आणि ह्या अँगलची सम किती, 180 डिग्री. देअरफॉर क्वाड्रिलॅटर MRPN इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटर. दिस इज गिवन थिंग. अँगल R आणि अँगल N हे दोघं काय, अपोजिट अँगल. अँगल M आणि अँगल P काय, अपोजिट. मग हे दोघं अँगलची सम किती, 180 डिग्री. मग बाय सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ अँगल R इज 5x minus 13 प्लस व्हॅल्यू ऑफ अँगल N इज 4x plus 4 इज इक्वल टू 180 डिग्री. इथे रिझन राईट केलं.
तर सॉरी वरती रिव्हिजन राईट केलंय. मग ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 5x प्लस 4x किती होईल 9x लाईक टर्म मायनस 13 प्लस 4 व्हॉट इज द व्हॅल्यू -9 इज इक्वल टू 180 डिग्री. ओके नेक्स्ट आता हा 9x हिअर टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. 9x इथे -9 आहे तिकडे जाताना प्लस 180 प्लस 9 9x इज इक्वल टू 189. देन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x हिअर 9 इज मल्टिप्लाय इन दिस साइड डिवाइड 118 डिवाइड बाय 9 x इज इक्वल टू 9 म्हणजे 9 2 जा 18 and 9 1 जा 9 x is equal to 21. Okay, x is equal to 21. But here to find the value of angle R. Angle R is equal to what is 5x minus 13 degree. Okay, मग आता x ची व्हॅल्यू पुट केली x is equal to 21 minus 13. 5 into 21 minus 13. Here 21 5 जा 5 and 2 105 minus 13. Okay, then by subtraction 105 minus 13 we get 92. Next angle N is equal to what is given 4x plus 4. Okay, 4 x की वैल्यू क्या 21 plus 4. 21 into 4 84 plus 4. 84 plus 4 is equal to 88 degree. Angle N किती आला 88 degree. Angle R आणि angle N ची सम किती येईल 188 का चेक करा. 92 plus 88 here 2 8 plus 2 10 carry 1 9 9 plus 9 18 180. This is the value of angle R and angle N. Next question number 4. In figure 3.58 segment radius is the diameter of the circle with center O. Point T lies in the exterior of the circle. Prove that angle RTS is an acute angle. ओके ही डायमीटर आहे हा सेंटर आहे ओ आणि टी पॉइंट कुठे आउटसाइड. मग प्रूव्ह करायचे की हा जो अँगल आहे RTS हा काय करायचा ऍक्यूट अँगल प्रूव्ह करायचा. ऍक्यूट अँगल म्हणजे त्याचं मेजरमेंट लेस दॅन 90 दाखवायचे. ओके मग 9th स्टँडर्डचा एक्सटेरियर अँगल थेरम वापरून सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट काय करावं लागेल कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन करावं लागेल का इथे पी पॉइंट घेऊन सर्कलवर सेगमेंट PS ड्रॉ करावे लागेल. ओके कन्स्ट्रक्शन केलं इथे पी पॉइंट घेतला सर्कलवर आणि सेगमेंट PS ड्रॉ केली आणि हा TS सेगमेंट जॉईन केला. नेक्स्ट सेगमेंट RS इज द डायमीटर ऑफ द सर्कल हे गिव्हन आहे अँड अँगल RPS इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन काय आहे त्याचं डायमीटर सबटेंड अ राईट अँगल ऍट एनी पॉइंट ऑफ द सर्कल. P इज द पॉइंट ऑन द सर्कल. ओके मग डायमीटर पासून अँगल ड्रॉ केला किती मिळाला तो अँगल RPS 90 डिग्री. मग अँगल RPS इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल PTS. हा ट्रायंगल PTS जर घेतला तर त्याचा हा काय येणार आहे एक्सटिरियर अँगल RPS. ओके त्याचे कुठला अँगल आहे PTS चे 1 2 and 3 हे काय येतील त्याचे रिमोट इंटिरियर अँगल आणि हा काय येणार आहे त्याचा अँगल RPS काय येणार आहे एक्सटिरियर अँगल. ओके मग 9th स्टँडर्डला प्रॉपर्टी झाली आहे की अँगल RPS इज ग्रेटर दॅन अँगल PTS. याच्यापेक्षा हा अँगल काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. ओके मग आता म्हणजेच काय काय अँगल PTS हा काय येणार आहे तुमचा लेस दॅन अँगल RPS. अँगल RPS जर याच्यापेक्षा मोठा आहे अँगल PTS पेक्षा तर ऑब्व्हियसली अँगल PTS इज लेस दॅन अँगल RPS. मग अँगल RPS इज 90 डिग्री अँगल RPS is 90 degree. Therefore, angle PTS is less than 90 degree. And angle PTS means angle RTS. हा PR, P and T are collinear point. Therefore, angle RTS is also less than 90 degree. त्याचं मेजरमेंट लेस दॅन 90 डिग्री आहे म्हणजेच तो काय आहे ऍक्यूट अँगल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मी फक्त हिंट सांगणार आहे तुम्हीच सॉल्व्ह करायचे की एक रेक्टँगल आहे तो काय दाखवायचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके PQRS हा रेक्टँगल आहे म्हणजे त्याचा प्रत्येक अँगल किती आहे 90 डिग्रीचा. एव्हरी अँगल ऑफ रेक्टँगल इज मेजर इज 90 डिग्री. ओके मग आता हा क्वाड्रिलॅटर PQRS काय दाखवायचा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटर. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटर म्हणजे त्याच्या अपोजिट अँगल काय पाहिजे सप्लिमेंटरी पेअर फॉर्म करता. मग अँगल जर 90चा आहे हा 90चा त्या दोघांची सम किती 180 डिग्री. हा 90चा हा 90चा त्याच्या दोघांची सम किती 180 डिग्री. ही कॉन्सेप्ट वापरून हा क्वाड्रिलॅटर PQRS काय दाखवायचा आहे सायक्लिक quadrilateral. Next, today's homework is example number 6, 7 and 8. Solve this example and next video we see the problem set 3. Because page number 75 to page number 82 this part is skip, reduce and this part is for self study and next video we see the problem set
3. ओके, थँक्यू स्टुडंट.